विद्यार्थी मित्रो, गुरुत्वाकर्षण या पाठाच्या मागच्या भागामध्ये आपण पृथ्वीचे गुरुत्वीय बल कशाला म्हणायचं आणि ते पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे कसं निश्चित करायचं, त्याची किंमत कशी काढायची हे मागच्या भागामध्ये आपण अभ्यासलं. आजच्या या भागामध्ये आपण पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण अभ्यासणार आहोत. त्वरण म्हणजे काय हे आपण अभ्यासलेले आहे किंवा त्वरणाची व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. त्वरणाचं एकक सुद्धा आपण मागच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेलं आहे. खरं म्हणजे त्वरणाची व्याख्या आता तुम्ही आठवून पहा की वेग बदलाचा दर म्हणजेच त्वरण, असं आपण त्वरणाची व्याख्या केलेली आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एखाद्या वस्तूमध्ये त्वरणाची निर्मिती केव्हा होते. जेव्हा वस्तूच्या वेगामध्ये बदल होत असतो तेव्हा त्या वस्तूमध्ये त्वरणाची निर्मिती होत असते. आणि आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की वस्तूच्या वेगामध्ये बदल जर करायचा असेल तर त्याच्यावर बलाची क्रिया झाली पाहिजे. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त झालेलं असतं तेव्हा त्या प्रयुक्त बलामुळे त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होतं. आणि आता प्रयुक्त बलामुळे वस्तूमध्ये त्वरण निर्माण होण्याचं कारण म्हणजेच त्या वस्तूच्या वेगामध्ये प्रयुक्त बलामुळे बदल झालेला असतो. आणि जेव्हा जेव्हा वस्तूच्या वेगामध्ये बदल झालेला असतो तेव्हा तेव्हा त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होतं. अशी त्वरणाबद्दलची माहिती आपण पाठीमागे घेतलेली आहे. आपण इथे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असं विचारात घेऊ. याच्या शब्दामध्येच आपल्याला लक्षात येतं की पृथ्वीचे गुरुत्व त्वरण आहे. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीद्वारे, आणि एक गोष्ट आपल्याला माहिती की पृथ्वीद्वारे त्याच्या भोवतालच्या वस्तूवर जे आकर्षण बल प्रयुक्त केलं जातं त्याला आपण गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतो. आणि आत्ताच तुम्हाला आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा बल प्रयुक्त होतं वस्तूवर तेव्हा तेव्हा त्या वस्तूंमध्ये त्वरणाची निर्मिती होते. इथे गुरुत्व त्वरण आपण कशाला म्हणायचं किंवा गुरुत्व त्वरणाची व्याख्या आपल्याला कशी करता येईल की पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे वस्तूत निर्माण झालेल्या त्वरणास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात. हे पदार्थामध्ये निर्माण झालेले एक त्वरणच आहे, परंतु हे त्वरण कशामुळे निर्माण झालेलं आहे की त्या पदार्थावर कार्य करणारं जे गुरुत्व बल आहे त्या गुरुत्व बलामुळे हे त्वरण निर्माण झालेलं आहे. मग अशा त्वरणाला पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात. पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे वस्तूत निर्माण झालेल्या त्वरणास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण दर्शवण्यासाठी हे जी हे अक्षर वापरायचं. आपण पाठीमागे अभ्यासलेलं आहे की कोणतंही त्वरण जर दर्शवायचं असेल तर आपण त्यासाठी ए हे अक्षर वापरतो, परंतु इथे स्पेशल आपल्याला पृथ्वीचं गुरुत्व त्वरण दर्शवायचं आहे म्हणून त्याच्यासाठी जी हे अक्षर आपण वापरतो. त्वरण ही सदिश राशी आहे. आता सदिश म्हणलं की कोणत्याही सदिश राशीला दिशेचा उल्लेख असतो किंवा दिशा आवश्यक असते. त्याप्रमाणे पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा कोणती असेल तर पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा ही ज्याप्रमाणे पृथ्वीच्या गुरुत्व बलाची दिशा जी आहे तीच पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा असते. मग पृथ्वीच्या गुरुत्व बलाची दिशा कोणती आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या गुरुत्व बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे असते, म्हणजेच क्षितिज लंब दिशेने असते. जी गुरुत्व बलाची दिशा असते तीच पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा असते. म्हणजेच पृथ्वीचं गुरुत्व त्वरण किंवा पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिज लंब दिशेत असते. आता आपण प्रत्यक्षात पृथ्वीचं गुरुत्व त्वरण किती आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर एखादी वस्तू जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडलेली असेल किंवा स्थिर असेल तर त्या वस्तूचं गुरुत्व त्वरण किंवा त्या वस्तूमध्ये गुरुत्व बलामुळे निर्माण झालेलं जे त्वरण आहे ते गुरुत्व त्वरण किती असतं ते कसं निश्चित करायचं ते आपण पाहणार आहोत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी चे मूल्य, जी म्हणजे काय, जी म्हणजे गुरुत्व त्वरण. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी चे मूल्य, जी म्हणजे गुरुत्व त्वरण. म्हणजे एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे तेव्हा त्या वस्तूमध्ये किती गुरुत्व त्वरण निर्माण झालेलं असतं किंवा किती असतं हे आपण आता विचार करणार आहोत.
समजा वस्तूचे वस्तुमान m आहे, त्या वस्तूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर आपण कॅपिटल R घेऊ. त्या वस्तूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर हे R आहे. वस्तूवर कार्य करणारे गुरुत्व बल F आहे. वस्तूवर कार्य करणारे गुरुत्व बल F आहे. या स्थितीमध्ये आपल्याला न्यूटनच्या नियमानुसार, न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षण वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, त्या सिद्धांतानुसार पृथ्वी आणि ती वस्तू यांच्यामध्ये कार्यरत असणारे गुरुत्व बल हे किती असेल, तर ते आहे F बरोबर कॅपिटल G गुणिले कॅपिटल M गुणिले स्मॉल m छेदस्थानी R चा वर्ग. इथे G ची किंमत काय, ज्याला गुरुत्व स्थिरांक किंवा विश्व स्थिरांक म्हणायचं, कॅपिटल M काय, कॅपिटल M म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान, कॅपिटल M हे पृथ्वीचे वस्तुमान आहे. आणि R हे स्मॉल m काय, स्मॉल m हे पदार्थाचे वस्तुमान किंवा वस्तूचे वस्तुमान. आणि R हे काय, R इथं ती वस्तू आणि पृथ्वीचे केंद्रापासूनचे वस्तूचे अंतर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या. इथे पृथ्वीची त्रिज्या काढलेली या आकृतीकडे पहा. समजा ही आपण गोलाकार काढली, आपली पृथ्वी आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा हा एक पदार्थ आहे ज्याचं वस्तुमान आहे m. इथे काय आपण वर्णन केलंय, त्या वस्तूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर, पृथ्वीचं केंद्र हे आहे, हे अंतर घेतलेलं आपण R. आता केंद्रापासूनचं अंतर का घेतलं, कारण याच्यावर कार्य करणारे गुरुत्व बल हे कुठून, गुरुत्व बलाची दिशा कोणती असते, केंद्राकडे असते. म्हणजे हे जे अंतर आहे ते अंतर म्हणजेच पृथ्वीचं केंद्र आणि त्या वस्तूचं अंतर. हे झालं न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार त्या वस्तूमध्ये कार्य करणारे गुरुत्व बल कसे असेल हे आपल्याला या सूत्राने निश्चित केलेलं आहे. परंतु F बरोबर m गुणिले G, F बरोबर m गुणिले G हे आपल्याला माहिती. हे काय, F बरोबर m गुणिले G म्हणजे एखाद्या वस्तुमानाच्या पदार्थावर किती बल प्रयुक्त झालेला आहे हे जर निश्चित करायचं असेल तर या सूत्राने आपल्याला निश्चित करता येतं. म्हणजे F ची किंमत आपल्याजवळ आहे, ही F ची किंमत आपण या समीकरणामध्ये ठेवू. या F च्या जागेवर आपण ही एक समीकरणाची m गुणिले G ही किंमत ठेवू. आपल्याला काय मिळतं, m गुणिले G बरोबर आहे कॅपिटल G गुणिले कॅपिटल M गुणिले स्मॉल m छेदस्थानी R चा वर्ग. हे समीकरण आपल्याला मिळालं. आता पुढे या समीकरणामध्ये कसा बदल करता येतो पहा. G बरोबर कॅपिटल G गुणिले कॅपिटल M, किंवा मी इकडच्या बाजूला लिहितो समीकरणामध्ये केलेला आपण बदल. G बरोबर म्हणजे काय, या बाजूला समीकरणाच्या डाव्या बाजूला जे हे स्मॉल m गुणाकारामध्ये आहे ते समीकरणाच्या आपण उजव्या बाजूला घेणार आहोत. मग डाव्या बाजूला काय राहील आपल्याला, फक्त स्मॉल g बरोबर कॅपिटल G गुणिले कॅपिटल M गुणिले स्मॉल m छेदस्थानी R चा वर्ग. आता पुन्हा इकडे लक्ष द्या, जे स्मॉल m आपल्याला समीकरणाच्या डाव्या बाजूला होतं ते आपण आता उजव्या बाजूला घेणार आहोत. समीकरणाच्या डाव्या बाजूला ते गुणाकारामध्ये होतं, मग उजव्या बाजूला गेल्यानंतर ते कुठं जाईल, भागाकारामध्ये जाईल, म्हणून R गुणिले m असा होईल.
आता हे एम कटलं आणि हे एम कटलं, कशामुळं? ते दोन्ही स्मॉल बाराखडी लिहिली म्हणून काटले असं का अर्थ त्याचा? नाही, हे दोन्ही एम काटले कारण हे दोन्ही एम म्हणजे काय? ते आहेत वस्तूचे वस्तुमान आणि हे दोन्हीची किंमत सारखी आहे म्हणून आपण ते काटलं. आता आपल्याजवळ जी बरोबर काय राहिलं? जी बरोबर राहिलंय कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम छेदस्थानी आर चा वर्ग. म्हणजे ही झाली आपल्याला जी ची किंमत. जी म्हणजे काय? आपण वर लिहिलंय पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. काय मिळालं समीकरण आपल्याला? जी बरोबर आहे कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम छेदस्थानी आर चा वर्ग. आपल्या या सगळ्यांच्या किमतीत कॅपिटल जी पूर्ण विश्वामध्ये कुठेही जा कॅपिटल जी ची किंमत ही स्थिर आहे, स्थिरांक आहे आणि ती आहे 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले कॅपिटल एम. कॅपिटल म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आहे, ते किती? ते आहे 6 गुणिले 10⁻24. हे आहे पृथ्वीचं वस्तुमान भागिले आर. आर म्हणजे काय? पृथ्वीची त्रिज्या. आणि पृथ्वीची त्रिज्या किती? ती आहे 6.4 गुणिले 10⁻6. या आरचा वर्ग म्हणजे या दोन्हींचा वर्ग. ही किंमत आपल्याला इथे जी ची मिळालेली आहे. आणि जेव्हा आपण हे संपूर्ण समीकरण सोडवून टाकू तेव्हा आपल्याला या जी ची किंमत मिळते आणि ती मिळते आहे जी बरोबर 9.77. ती मिळते आहे आपल्याला 9.77. जी म्हणजे गुरुत्व त्वरण आणि गुरुत्व त्वरणाचा एकक आहे मीटर प्रति सेकंदचा वर्ग. ही मिळाली आपल्याला गुरुत्व त्वरणाची किंमत. एखाद्या एम वस्तुमानाचा वस्तू भूपृष्ठावर जर असेल तर त्या भूपृष्ठावर कार्य करणारे जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्या वस्तूवर, त्या बलामुळे या वस्तूमध्ये निर्माण झालेले हे गुरुत्व त्वरण. आता ही किंमत कशी आली? तर यांच्यामधला हा गुणाकार आहे ते तुम्ही करून पाहिलेला असेल किंवा करून पहा. काही ते दाखवायचं लक्षात घ्या काय केलेलं आहे. काय मिळालं होतं आपलं समीकरण? जी बरोबर कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम छेदस्थानी आर चा वर्ग. जी बरोबर कॅपिटल जी म्हणजे विश्वस्थिरांक, त्याची किंमत आहे 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आणि ते पृथ्वीचं वस्तुमान आहे 6 गुणिले 10⁻24. 6 गुणिले 10⁻24 भागिले आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या 6.4 गुणिले 10⁻6 ही झाली पृथ्वीची त्रिज्याची किंमत, त्याचा वर्ग. आता काय करू आपण? सगळे घातांक एकत्र घेऊ. जी बरोबर 6.67 गुणिले हे 6 मी इकडे घेतो 6 गुणिले 10⁻11 गुणिले 10⁻24 खाली भागाकारामध्ये 6.4 गुणिले 10⁻6 त्याचा वर्ग म्हणजे 6.4 गुणिले 6.4 गुणिले 10⁻6 त्याचा वर्ग आहे. जेव्हा एक x चा वर्ग आणि त्याच्या कंसाचा वर्ग दिलेला असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की घातांकाच्या नियमानुसार तो x चा चौथा घात होतो म्हणजे या दोन्हींचे गुणाकार होतो, तो येईल 10⁻12. आता पहा पुढे काय समीकरण बदल झालेला आहे. जी बरोबर 6.67 गुणिले 6 गुणिले आता इकडे पहा 10⁻11 आणि 10⁻24 या दोन्ही घातांकाचा गुणाकार करायचा आणि घातांकांचा गुणाकार करत असताना घातांकाचा पाया जर सारखा असेल, त्याचा पाया जर सारखा असेल तर घातांकाची काय होते? बेरीज होते. म्हणजे तिथे काय होईल? 24 वजा 11 म्हणजे धन 24 वजा 11, तर इथे काय येईल आपल्याला? ते 13 म्हणजे इथे 10⁻13 10⁻13 छेदस्थानी 6.4 गुणिले 6.4
त्याच्या गुणाकारामध्ये काय 10⁻12 घात हे छेदस्थानी, मी जर ते अंशस्थानी घेतलं तर खाली घातांक जो धन आहे तर अंशस्थानी घेतल्यानंतर तो काय होईल 10⁻12 घात. आता आपल्याला जी ची किंमत काय मिळाली, जी बरोबर 6.67 गुणिले 6 गुणिले, पुन्हा इथे घातांकाचा पायासारखा आहे, घातांकाची काय होईल बेरीज होईल, धन 13 आणि ऋण 12 काय येईल बेरीज 1, म्हणजे केवळ 10⁻1 पहिला घात म्हणजे गुणिले 10 छेदस्थानी 6.4 गुणिले 6.4. आता हे भागाकार तुम्हाला सोपा जर तुम्ही करून पहा आणि हे सगळे जर भागाकार पाहिला तर ही किंमत येते जी बरोबर 9.77 आणि त्याचं एकक येतं मीटर प्रति सेकंदचा वर्ग. मीटर प्रति सेकंदचा वर्ग. अशा पद्धतीने एखादी वस्तू भूपृष्ठावर असेल तर त्या भूपृष्ठावर असलेल्या वस्तूचं मधील गुरुत्व त्वरणाची किंमत आपल्याला निश्चित करता येते. ती आहे 9.77 गुणिले 9.77 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आता इथे आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मी फक्त तुमचं लक्ष या समीकरणाकडे घेतोय. हे समीकरण काय, जी बरोबर कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम छेदस्थानी आर चा वर्ग. कॅपिटल जी हा विश्वस्थिरांक आहे, कॅपिटल एम हे काय, हे पृथ्वीचं वस्तुमान आहे आणि आर ही काय पृथ्वीची त्रिज्या आहे. मग एखाद्या वस्तूमध्ये निर्माण झालेलं गुरुत्व त्वरण हे कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतं. आपल्याला इथे असं म्हणता येईल की पृथ्वीचे गुरुत्व त्वरण हे पृथ्वीचे वस्तुमान व पृथ्वीची त्रिज्या यावर अवलंबून असते. म्हणजे भूपृष्ठावर जी कोणती वस्तू असते, अत्यंत महत्वाचा भाग आहे हा लक्षात ठेवायचा तुम्ही, की पृथ्वीचे गुरुत्व त्वरण हे कशावर अवलंबून आहे, तर पृथ्वीचं गुरुत्व त्वरण हे पृथ्वीचे वस्तुमान व पृथ्वीची त्रिज्या यावर अवलंबून आहे. इतर कुठल्याही गोष्टीवर पृथ्वीचं गुरुत्व त्वरण अवलंबून नाही, किंवा पृथ्वीवर असणारी जी कोणती वस्तू आहे त्या वस्तूच्या वस्तुमानावर सुद्धा गुरुत्व त्वरण अवलंबून नाही, वस्तूच्या आकारमानावरही गुरुत्व त्वरण अवलंबून नाही, किंवा वस्तूच्या कुठल्याही इतर गुणधर्मावर सुद्धा गुरुत्व त्वरण अवलंबून नाही. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या वस्तूमध्ये निर्माण झालेलं गुरुत्व त्वरण हे पृथ्वीचं वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या यावरच अवलंबून आहे. मग इथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भूपृष्ठावरील सर्व वस्तूंमध्ये गुरुत्व बलामुळे निर्माण झालेलं जे गुरुत्व त्वरण आहे ते गुरुत्व त्वरण हे समान आहे. आता समजा इथे मी तुम्हाला दोन गोष्टी दाखवतो. एक ही तुम्हाला दिसत असेल, ही आहे डस्टर आणि दुसरा आहे हा खडूचा तुकडा. तुम्हाला दोन्ही गोष्टीवरून दिसून येईल की डस्टरचा आकारही मोठा आहे, खडूच्या तुकड्याचा आकारही लहान आहे. डस्टरचं वस्तुमान सुद्धा जास्त आहे, खडूच्या तुकड्याचं वस्तुमान सुद्धा कमी आहे. पण जर या दोनही वस्तू मी उंचावरून खाली सोडल्या, तर कोणती वस्तू भूपृष्ठावर किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर लवकर पोहोचल? कदाचित तुमचं उत्तर असं असेल की डस्टर लवकर पोहोचल, परंतु तसं नाही. तुम्ही असं उत्तर याच्यामध्ये दिलं असेल डस्टर लवकर पोहोचल की डस्टरचं वस्तुमान जास्त आहे, डस्टरचं आकारमान जास्त आहे, परंतु तसं होत नाही. या डस्टरचं आकारमान आणि वस्तुमान जरी खडूपेक्षा जास्त असलं, जर या दोन्ही वस्तू मी उंचावरून जर खाली सोडल्या तर दोन्ही वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागाला एकाच वेळेस टेकतात किंवा एकाच वेळेस पोहोचतात, एकाच वेळेस स्पर्श करतात. त्याचं कारण की या दोनही वस्तूंमध्ये निर्माण झालेलं गुरुत्व त्वरण हे समान असतं. या दोनही वस्तूंमध्ये निर्माण झालेलं गुरुत्व त्वरण हे समान असतं. कशामुळे समान आहे?
तर गुरुत्व त्वरण हे कशावर अवलंबून आहे हे लक्षात ठेवायचं. गुरुत्व त्वरण हे पृथ्वीचं वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या या दोनच गोष्टीवर अवलंबून आहे. ते कुठल्याही वस्तूच्या वस्तुमानावर, ते कुठल्याही वस्तूच्या आकारमानावर किंवा इतर कोणत्या गुणधर्मावर अवलंबून नसतं. भूपृष्ठावरील प्रत्येक वस्तूमध्ये निर्माण झालेलं गुरुत्व त्वरण हे समान असतं.